संगमनेरच्या वडगाव पानमधल्या 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर केलेला ऍसिडचा हल्ला, प्रसिद्ध कीर्तनकाराच्या वासनेत अत्याचार भोगलेली 16 वर्षाची मुलगी, पुण्यामध्ये 15 वर्षाच्या मुलीवर गेल्या 4 महिन्यांपासून 4 तरुणांकडून सातत्यानं होत असलेला अत्याचार, गेल्या 48 तासात समोर आलेल्या अल्पवयीन मुलींवरच्या या अत्याचाराच्या घटना, डोकं सुन्न होईल अशा या घटना आहेत. परिस्थिती अशी झालीय की मुलींसाठी ना शहरं सुरक्षित आहेत ना गावखेडी. पोलिसांमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनंतर माध्यमांमधून उघड झालेल्या या घटना आहेत आणि अशा कितीतरी घटना खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घडल्या असतील की त्याची नोंद नाहीये. नुकताच आपण महिला दिन साजरा केला ना, सोडून द्या महिला दिनाचं कौतुक. आपल्या सणावारामध्ये, नवरात्रीमध्ये, देवीच्या वेगवेगळ्या पूजांमध्ये मुलींचं पूजन करण्याच्या प्रथा परंपरा आपण पाळतो, साजरा करतो ना. मग या अशा सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण वाढलोय, हे काय चाललंय? सुसंस्कृत पुढारलेल्या महाराष्ट्रात नेमकं कुठे चुकतंय, कोणाचं चुकतंय? महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात महिलांवरील अत्याचारांमध्ये गेल्या 3 वर्षांचा डेटा दिलाय. यामध्ये बलात्कार, अपहरण आणि महिलांना पळवून नेणं, पती किंवा नातेवाईकांकडून महिला बालिकांवर झालेली क्रूर कृत्य, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापार अशा महिलांबाबत घडणाऱ्या सर्वच घटनांमध्ये 2025 मध्ये वाढ झाल्याचं नोंदवलंय. खरं तर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला अत्याचार सेल आहे, भरोसा सेल आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत, तक्रार निवारण समिती आहेत. पण अत्याचार थांबतायत का? अशा वृत्ती ठेचण्यासाठी आता काय केलं पाहिजे? अत्याचारग्रस्त या अल्पवयीन मुलींचा दोष नेमका काय आहे याचं उत्तर आपल्याला प्रत्येकाला शोधायचंय. नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा देणं आणि कायद्याचा वचक बसवणं ही शासनाची प्राथमिकता असलीच पाहिजे आणि समाज म्हणून आपलं उत्तरदायित्व आहे या मुलींना न्याय मिळवून देणं.